आता समास 9वा आहे आपला आज, आणि विषय अगदी तसा म्हटलं तर साधा आहे की आपलं दैनंदिन जीवन रोज कसं जगावं, साधारण रोजची आखणी काय असावी, कशानंतर काय असावं, कशानंतर काय असावं दिवसभरामध्ये, असं एक त्यांच्या काळाला अनुसरून. दशक 12 आणि समास 9. तर याची सुरुवात याला त्यांनी शीर्षक देताना इथे यत्न शिकवण असं शीर्षक दिलंय की प्रयत्नपूर्वक आपण आपलं जीवन कसं जगावं. आणि प्रयत्नाला देव मानून समर्थांनी जे तत्वज्ञान मांडलंय त्याला इथे कुठेतरी आणखीन पुष्टी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. श्रीराम दुर्बल नाचारी ओढग्रस्त, आळशी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही, खाया नाही जेवाया नाही, लेया नाही नेसाया नाही, अंथराया नाही पांघराया नाही, कोपट नाही अभागी. कोपट म्हणजे झोपडी, त्याला कोपट म्हणतात ना खेड्यामध्ये, त्याला कोपी पण म्हणतात. सोयरे नाही धायरे नाही, इष्ट नाही मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रये विण परदेशी. असं ज्याचं आयुष्य आहे असा एक कुणीतरी कुणाला तरी प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचा तो कोणीतरी उत्तर देतोय असं समर्थांनी म्हटलं. नाही तर नेहमी कसं श्रोता वक्ता असतं, तर ते श्रोता वक्ता घेतलं नाही आहे इथे. ते म्हणाले दुर्बल आहे, दुराचारी आहे, दुष्ट आहे, कोणत्याही चांगल्या गुणांनी युक्त नाही आहे, त्याचपणे मूर्ख आहे, त्याला काय वागावं कसं वागावं समजत नाही, असे अनेक दुर्गुण आहेत. कोणी नातेसंबंधी नाही, कुठल्याही प्रकारचं जीवन उत्तम प्रकारे चालावं अशी कोणती सोय नाही. तर तेणे कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे कोण्या प्रकारे. मग अशाने काय करावं, आत्ताचे शेतकरी जशी आत्महत्या करतायत तशी आत्महत्या करावी का त्याला तोंड देत जगावं. तेणे कैसे करावे, काय जीवेसी धरावे, की आपण आपल्या जगण्याकरता धीर कशातून धरावा, वाचावे की मरावे, वाचून आपलं जीवन सुधारावं का मरून जाऊन सगळ्या समस्या सोडून निघून जावं. ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिले. असं कोणीतरी कुणाला तरी विचारलं आणि त्यांनी उत्तर दिलं. श्रोती सावध ऐकले पाहिजे आता, लहान थोर काम काही, केल्या वेगळे होत नाही, कारण त्या सावध पाही सदैव होसी. सदैव पाहिजे, सदैवच लिहिलंय तिथे. तर इथे ते म्हणतात लहान थोर काम काही, लहान करा मोठं करा पण काहीतरी काम करत राहा, केल्या वेगळे होत नाही, केल्याशिवाय काहीही साधू शकत नाही, कारण त्या सावध पाही. म्हणाले दुर्दैवी मनुष्या, सगळ्या बाजूनी नाही नाहीचा पाढा वाचतो आहेस, तर तुझ्या बाबतीमध्ये जर काही असा तू करंटा, जर काही तुला करायचं आहे असं म्हणतोस किंवा मी काय करावं असा प्रश्न विचारतोस, तर म्हणाले मी तुला उत्तर देतो, कारण त्या सावध पाही. सावध होऊन बघ तुझ्या आयुष्याकडे, सदैव होसी. सदैव होसी योगायोगाने किंवा भाग्याने, यत्नाचा लोक भाग्याचा असं समर्थांनी म्हटले की जो यत्न करतो तो पुरुष भाग्यवान आहे. आणि त्यामुळे तुझं दैवसुद्धा तुला अनुकूल होईल. काहीतरी काम करत राहा, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. काहीतरी करशील तर पुढे जाशील. आता म्हणून त्याला अंतरी नाही सावधानता, यत्न ठाके ना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैसी. मनामध्ये किंवा अंतरंगामध्ये सावध नाही, म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्याला ढिसाळपणा म्हणतो व्यवहारामध्ये, की चालता असे पुष्कळ लोक आपल्या सहवासात येतात की कोणतीही गोष्ट धडपणे घडतच नाही. चालायला लागले, पाय अडखळला पडले, आणखीन कुठे गेले तिथे पैसेच विसरले, आणखीन कुठे गेले तर आणखीन काहीतरी तिसरीच भानगड. म्हणजे कुठलंही काम धडपणे त्यांचं पार पडत नाही. त्याचं कारण असं की सावधानताच नाही. अरे मी चष्मा आणला होता वाटतं, अरे माझ्या स्कूटरची किल्ली कुठेतरी पडली, बहुतेक माझ्याजवळ होतं असं मला वाटतं पण आत्ता सापडत नाही, बरं जाऊ दे. म्हणजे हे सगळं जे मनुष्याच्या ठिकाणी असतं ते म्हणतात सावधानता नाही माणसाकडे. आणि समर्थांना हे मान्य नाही आहे. येत न ठाके ना पुरता. जर आम्हाला विस्मरण आहे, जर आमच्या लक्षात राहत नाही, जर आमच्याकडून आम्हाला सावधपणाने व्यवहार करायला समजत नाही, तर म्हणाले आम्हाला प्रयत्न करायला पाहिजे की आमच्या कसं लक्षात राहील, आमच्याकडनं कोणतंही काम कसं व्यवस्थित होईल, आम्हाला त्या बाबतीमध्ये काय केलं म्हणजे आम्हाला त्रास कमी होईल. या सगळ्याचा विचार आम्हाला करायला पाहिजे की या परिस्थितीतून मी कसं बाहेर पडणार आहे.
आता म्हणून ते म्हणतात सुखसंतोषाची वार्ता तेथे कैसी. तिथे म्हणाले मनुष्याला समाधान मिळू शकत नाही, कारण तो कधी वेळेबरोबर नसतो, तो कधी कामाबरोबर नसतो, तो कधी व्यवहाराच्या बरोबर नसतो, तो सदा बिचारा मागे पडलेला असतो. काय करणार हो, करायचं होतं पण राहून गेलं, काय करणार हो असं मला वाटलं होतं पण ते तसं नाहीच घडलं. आणि मग मनुष्य त्याला काहीतरी कारणं सांगत राहतो की असं नाही झालं तसं नाही झालं. आणि म्हणून ते म्हणतात म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेपे जोडावा, दुश्चितपणाचा मोडावा थारा बळे. म्हणून ते म्हणतात आळस सोडावा. सगळ्या समर्थांचं मत असं आहे, सगळ्या त्रासाचं मूळ आळस आहे, सगळ्या अडचणींचं मूळ आळस आहे. आळसानीच मनुष्य अनेक गोष्टी जीवनामध्ये घालवून घेतो अशी समर्थांची पक्की धारणा आहे. आणि त्यामुळे त्यांना आळस मान्य नाही आणि त्यांनी तो अनुभव घेतलाय. कारण समर्थांनी तो अनुभव घेतलेला आहे. तो कशा यांनी घेतलाय की ज्या लोकांच्या बरोबर ते वावरले त्या लोकांना काही उपदेश करताना सुद्धा समर्थांना सांगावं लागतंय की बरे दात घासोनी तोंडा धुवा. आता दात घासा तोंड धुवा इथपर्यंत लोकांना सांगायला होतं. आंघोळी करा, आळस करू नका, व्यवस्थित स्वयंपाक करा, खा प्या, धड कपडे घाला. आता हे सुद्धा सांगण्याची गोष्ट आहे का? पण समर्थ म्हणतात इतकी माणसं आळशी आहेत, इतकी कंटाळवाणी आणि अशी वागतात. आणि हे सगळं समर्थांनी मराठवाडा पाहिलेलं आहे. त्या काळी एकेकाळी त्या मराठवाड्यामध्ये हीच परिस्थिती होती. आता या 5-25 वर्षात बदलली. नाही तर आम्ही पण आमच्या लहानपणी पाहिलेली की काय घरात कुणीतरी एक कमवायचं, बाकीच्यांनी नुसतं बसून खायचं, काही करायचं नाही. एक वेळा जेवायला मिळालं म्हणजे त्याला तो फार परिस्थितीने उत्तम आहे असं वाटायचं. झालं काही नाही, दुसरी वेळ सुद्धा भागते की नाही भागते, एकदा तर जेवायला मिळतंय वाज झालं. ही परिस्थिती जी समाजाची आहे, भयंकर आळशी समाज त्यांनी पाहिलाय. यत्न साक्षेपे जोडावा, दुश्चितपणाचा मोडावा थारा बळे. आणि अंतःकरणामध्ये येणारे जे विपरीत विचार आहेत, अयोग्य विचार आहेत, ज्याला आजच्या भाषेत निगेटिव्ह विचार म्हणू आपण, की जे नकारात्मक विचार आहेत, असे सगळे विचार अंतःकरणातून प्रयत्नपूर्वक दूर करावे. आणि त्यांनी म्हटले प्रातःकाळी, आता आपल्याला सांगतायत कसं जगात आहे, प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे, नित्य नेमे स्मरावे पाठांतर. सकाळी उठावं, आधी काहीतरी प्रातस्मरण करावं आणि त्या प्रातस्मरणानंतर ते म्हणतात की काहीतरी पाठांतर, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. चालू पाहिजे काही ना काहीतरी. तसं सकाळी उठल्यावर एक तरी ओवी, एक तरी श्लोक, अर्धा तरी श्लोक पाठ रोज केला पाहिजे. आपल्याला कळत नाही, वर्षाच्या शेवटी आपलं कितीतरी पाठांतर झालेलं असतं आणि कोणत्याही वयात पाठांतर होतं हे मात्र मी माझ्या आईचं बघते. ती आता 89 वर्षाची आहे, अजून सुद्धा ती पाठांतर नवीन करत राहते. कोणाकडून काहीतरी कळलं, हा श्लोक चांगला आहे, ते स्तोत्र चांगलं आहे, ते अष्टक चांगलं आहे, की ती म्हणायला सुरुवात करते. 1 महिन्या 15 दिवसात त्याचा फडशा पाडते आणि चांगलं पाठ करून टाकते. म्हणजे या वयात कोणत्याही वयात मनुष्याचं पाठांतर होत राहतं. आणि त्यामुळे काय, दिवसभर जरी तिला असं वाटलं ना की काही करू नये, तर दिवसभर पाठांतर करण्या इतकं पाठ आहे तिला. तिची ती बसल्या जागेवर जर पाठ म्हणत राहिली ना तर बसेकड पोथ्यांच्या, ज्याला आपण अवतरणिका म्हणतो मागच्या, तर त्या अवतरणिका पाठ केली आहे. म्हणजे 36 अध्यायांची हरिविजय आहे, तर हरिविजयाची सगळ्या अवतरणिका पाठ आहे. मग ती म्हणते आता तो हरिविजय वाचणं होत नाही, मग रोज अवतरणिका म्हटली पाहिजे. असं जी जिद्द आहे समर्थांच्या वाणीत, त्याचा एक फायदा आहे की मनुष्याचं विस्मरणचा त्रास होत नाही. पाठांतर मनुष्याने जर चालू ठेवलं आणि पुन्हा पाठांतर करत राहिला तर बुद्धीला सारखी घासपूस चालू राहते. म्हणजे बुद्धीसारखी, म्हणजे तिला जसा इतर शरीराला व्यायाम आवश्यक आहे तसं बुद्धीला पाठांतर आवश्यक आहे असं आपल्याकडे म्हटलंय. आणि म्हणून मागील उजळणी पुढे पाठ, मागचं सगळं म्हणावं रोजच्या रोज आणि पुढे पाठ करावं. नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नाही. नेम धरावा. आणि म्हणाले उगीच सकाळी उठल्यापासून चहा प्यायचं, बाहेर गप्पा मारत बसू, थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करायचा, या खोलीत गप्पा मारत बसू. म्हणाले गप्पा हा सगळ्याच्या मध्ये मुख्य गोष्ट किंवा मुख्य विषय आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण आहेत.
ते समर्थ त्याला बाष्कळपणाची वटवट म्हणतात. ते म्हणतात हे असलं काही करू नये, दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे रीते खोटे. म्हणाले काही न घेता परत येणं. म्हणाले त्यावेळी बहिर्दिशेकरता बाहेर जावं लागत असे, त्यामुळे त्यावेळीची जीवन पद्धती होती. मग येताना म्हणाले काहीतरी आणा, पळसाची पानं तरी घेऊन या. त्यावेळेच्या पद्धतीनं बाहेरून फुलं तरी घेऊन या, बाहेरून कुठेतरी भाजी तरी घेऊन या, पण येताना काहीतरी आणा. नाहीतरी पूर्वीच्या काळी सगळ्या खेडेगावात पद्धत होती ही पुरुष मंडळी बाहेरून येताना पळसाची पानं घेऊन यायची. आली की ती ताज्या पळसाच्या पानाची पत्रावळ लावायची आणि त्या दिवशीच्या जेवणाची तयारी व्हायची. जेवणं झाली की त्या सगळ्या ताज्या पानाच्या पत्रावळी बाहेर गुरांना खायला घातल्या जायच्या. म्हणजे वाया जाणं हा प्रकार नाही, ती भांडी घासणं हा प्रकार त्याहून नाही. कारण ते द्रोण आणि पत्रावळी लावल्या जायच्या आणि त्या जनावरांमध्ये त्याचं जे आज पर्यावरणवादी म्हणतात ना, सगळ्याचं रिसायकल होत गेलं पाहिजे, तसं ते एक सायकल आहे आणि ते त्या चक्रामध्ये त्या सगळ्याचा उपयोग करत जाणे आणि ते एकमेकांच्या लाभाचं आहे ते. म्हणून त्यांनी म्हटलं धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षाळण. बाहेरून घरी आलं की पाय धुतल्याशिवाय घरात येऊ नये. समर्थ इतक्या बारीक सारी गोष्टी सांगतात की बाहेरून आल्यावर आधी पाय धुवा, नाही तर चपला बुटांसकट बेडरूमपर्यंत, चपला बुटांसकट जेवण घरापर्यंत जाऊ नका. आणि म्हणतात ते करावे चरण क्षाळण, धूत वस्त्रे घालावी पिळून, आपले कपडे आपण धुवून टाकावे. समर्थांनी आपल्याला सांगितले. देवदर्शन देवार्चन यथासांग करावे. कुठेतरी रोज देवदर्शनाला जाण्याचा नेम करावा. काही हो की नो, आमचे नम जोशी मराठी फार सुंदर आहे, फार छान लिहितात आणि बालसाहित्य पुष्कळ निर्माण केले. ते त्यांना फार कौतुक आहे त्यांच्या. ते रोज सकाळी उठल्यानंतर ते नरसिंहाच्या मंदिरात, गावातलं जे आहे सदाशिव पेठे, त्या नरसिंहाच्या मंदिरात ते रोज जातात. ते भेटले की केव्हाही विषय निघाला की पहिल्यांदा सांगतात. म्हणाले कल्याणीताई मला आता एवढी वर्ष झाली, मी आज 60 वर्ष झाली, पण म्हणाले कधी नरसिंहाच्या मंदिराचा नेम चुकवला नाही. रोज दर्शनाला जाणार म्हणजे जाणार, बाहेर गावी गेलो तर नाही, पण एक त्या नेमाचा पण काही लाभ आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात रोज देवदर्शन घ्यावं, रोज देवता पूजा करावी, यथासांग व्यवस्थित करावी, काही फलाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, काहीतरी सकाळी पोटात टाकावं आणि घराबाहेर पडावं. लोक आपला परावा म्हणत जावा आणि ओळखत जावं कोण योग्य आहे, कोण आपला आहे, कोण आपला नाही, ते जाणत पुढे जावं. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, स्पष्ट वाचावं, नेटकं वाचावं, सुंदर अक्षरात लिहावं. विवर विवरो जाणावे अर्थांतर. काय कुणाचं पत्र आलंय त्याचा अरे बापरे असा का अर्थ होता मला माहीतच नाही, मी ती तारीख पाहिलीच नाही, मी तो पत्ता पाहिलाच नाही, त्यांनी आम्हाला उत्तर द्यायला सांगितलं हे माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे पत्र पाहताना माणूस ज्या गहाळपणाने आपली कामं करतो. समर्थ म्हणतात ते पत्र पुन्हा नीट वाचा, कुठून आलं, केव्हा आलं, शिक्का केव्हा पडला, तर तुमच्याकडे आणून कुणी दिलं, इथपासून प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा. ते कधी यायला पाहिजे होतं याच्यावर लक्ष ठेवा, ते आलं केव्हा, मग उशिरा का आलं याचा विचार करा. मला विवर विवरो जाणावे, हे व्यवहाराच्या गोष्टी सोडा, पण ते म्हणतात की विवरून विवरून विचार करून त्याच्या मागचा अर्थाचा विचार करावा. काय जे आपण लिहितो किंवा काय जे आपण बोलतो, काय जे आपण वाचतो, त्याच्या मागे नेमका काय हेतू आहे. वाचलं आणि सोडून दिलं किंवा आपण वाचलं खरं काहीतरी आता काही लक्षात नाही आहे तर नाही म्हणाले, त्याच्यावरती लक्ष द्या, त्याच्यावरती चिंतन करा, जे वाटतं आहे त्याच्यावर पुन्हा एकदा विचार करा आणि निश्चित त्याच्यावरती काहीतरी निर्णायक धोरण तुमच्यापुरतं अवलंबा. नेमस्त नेटके पुसावे. दुसऱ्याला प्रश्न विचारायचा आहे, नेमका विचारावा. ते म्हणाले इकडे तिकडे त्या प्रश्न सोडून त्याच्याबद्दल पुष्कळ प्रस्तावना करू नका. नेमका म्हणाले काय प्रश्न विचारायचा आहे तेवढाच विचारा. विशद करून सांगावे. दुसऱ्याला आपल्याला कुठली गोष्ट सांगायची असेल आणि त्याच्याकडून जर ती करून घ्यायची असेल तर ती त्याला व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे. हे असं असं केलं पाहिजे, हे असं असं ठेवलं पाहिजे. म्हणाले हे असं करा, असं सांगितलं तर म्हणाले त्याला काही ते जमणार नाही. मग सगळं मॅनेजमेंट आहे की तुम्ही कसं करा. म्हणून प्रत्येक बोलावे त्याची पाप. आणि तो विषय आपल्याला माहिती असला पाहिजे. दुसऱ्याला सांगायचं जन हो खादी वापरा, चला करा काम,
हे काम एवढं करून ठेवा असं नाही होणार म्हणा. ते काम नेमकं केलं तर कसं असेल हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे काय आहे, कोणत्याही कामाचा एक ज्याच्यापुढे एक आराखडा म्हणतो तो आपल्या डोळ्यापुढे पाहिजे की हे काम पूर्ण व्हायचं असेल तर याची पहिली स्टेप काय, दुसरी काय, तिसरी काय, चौथी काय, प्रत्येक पायरीवर ते काम कसं पुरं होतं हे आपल्याला जर नाही कळलं तर समोरचा माणूस नाही करू शकत. आपल्या घरात ज्याला ट्रेनिंग द्यायची वेळ येते तेव्हा तिने कोणती गोष्ट केव्हा केली तर ती तिच्या सोयीची आणि ती कमी वेळात होईल असं जर आपल्याला वाटत असेल आणि आपण त्यांना शिकवायला जात असू तर ते आपल्याला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. ते आपल्या डोळ्यापुढे पक्क उभं राहिलं पाहिजे की हे काम असं केलं म्हणजे बरोबर होईल, म्हणजे ते स्वच्छ होईल, म्हणजे नेटकं होईल, म्हणजे तिला 10 वेळा चक्रा माराव्या लागणार नाही. हे जे आहे तसं कुठेही, हे अगदी आपण लहानसं घरातलं उदाहरण घेतलं पण कोणत्याही कामाच्या बाबतीमध्ये आपण जर काम करायला गेलो तर कुणी आपल्याला जर एखादी गोष्ट करा म्हणून सांगितलं तर ठीक आहे करतो असं म्हणून काहीतरी करून त्यांच्या हातात काही त्याचा उपयोग नाही. त्याही माणसाला नाही, आपल्यालाही नाही. एक गोष्ट करायची, कारण साधं आता लक्षात येतं की एखादं पुस्तक छापायचं आहे, त्या पुस्तकाच्या छपाईकरता किती गोष्टींची आवश्यकता आहे, त्याच्याकरता काय काय बघावं लागतं, कोणत्या स्टेजला बघावं लागतं, किती वेळा बघावं लागतं. म्हणजे हे जसं आहे ना तसं प्रत्येक गोष्टीच आहे की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये तो विषय संपवण्याकरता आपल्याला काय काय केलं पाहिजे. म्हणजे आपण एवढं सगळं करून आपल्या मनात विचार योजून सुद्धा एक वेळ जर आपण पाहिलं नाही तर आपल्याला पस्तावा करण्याची वेळ येते. म्हणजे माळीभावानं सांगितलं माळीभाव जरा ते फवारा मारा, ते काढून ठेवलाय की माळीभाव ते एवढं पाणी त्याच्यात घाला, काय घातलं का हे 4 वेळा जर नाही विचारलं तर माळीभाव फवारा म्हणून सगळ्या झाडाची पानं पिवळी करून टाक. कारण त्या सगळ्या झाडांना एवढा शॉक देतील की त्या झाडाचं पानच टिकणार नाही. करतात तुम्ही रोज जरी सांगितलं तरी पुन्हा 4थ्या दिवशी सांगितलंच पाहिजे, 5व्या दिवशी सांगितलंच पाहिजे. कारण काय आहे, समर्थांनी सांगितलं आहे तसं की आणि आपल्याकडे म्हण आहे तसं की मेल्याशिवाय काही स्वर्ग दिसत नाही. त्यामुळे इथं बसून स्वर्गाची मजा तर नाही म्हणाली, त्याच्याकरता इथे मरावं लागतं तेव्हा त्या स्वर्गात जाऊन काही सुख असेल तर भोगता येईल. म्हणून ते सांगतात प्रत्ययविण बोलावे त्याची पाप. आम्हाला जर तो विषय नीट कळलेला नाही आणि जर आम्ही काहीतरी त्या विषयात सांगायला गेलो तर म्हणाले मूर्खपणा आहे. पाप शब्द वापरला त्यांनी, हे अयोग्य आहे म्हणतात. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी. लोकांनी सावध असावं आणि साधारणतः नीतिमत्ता सोडू नये. काल रात्रीचा जर आपण कार्यक्रम पाहिला असेल पांडुरंगाच्या मंदिराकरताचा ABP माझावरचा, काय बोलत होते, काही मान नाही, काही मर्यादा नाही, आणि आपल्याला विषय माहिती नाही त्या विषयात आपण बोलू नये याच्याविषयीची एवढी खंत नाही. म्हणजे समाजामध्ये ज्यांना तुम्ही तुमचे थिंक टँक म्हणून पाठवता, काय लायकीची माणसं आहेत. काल बघितल्यानंतर इतकी थक्क झाली मी. काय ते ग्रस्त नाशिकचे हुशार होते, ते सुधीर महाराज म्हणून जे होते, त्यांनी प्रत्येक गोष्टीला इतका संयुक्तिक तर्क आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला इतका आधार दिला, संदर्भ दिला. पण आता काय बोलावं या लोकांनी. ते म्हणाले की वेदांचा अर्थ आम्हाला लोकांकडून नकोच आहे, आम्हाला जसा वाटतो तसा आम्ही अर्थ लावू. अरे म्हणजे उद्या ऑफिसमध्ये काम करायला गेलात आणि कोणता तुमचा KYC फॉर्म भरायचा आहे, ते KYC फॉर्मवर इथे तुमचं नाव लिहा म्हटलं, तुम्ही कोण सांगणार इथे नाव लिहा, आम्ही नाव नाही लिहिणार, आम्ही इथे व्यवसाय लिहू, असं चालेल का? ह्या बोलण्याला काही अर्थ आहे का? की आमच्या मनास येईल तसा आम्ही अर्थ लावू, आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही वागू. आणि सगळ्यात कळस म्हणजे त्या वाईट वाटलं मला, खरं सांगाल तर काल रात्री अजिबात झोप लागलेली नाही, मला बिलकुल चैन पडलं नाही. मी आपली सारखं पांडुरंगाला, तुला आता कधी दया येणार आहे बाबा, काय हे लोक आहेत, काय बोलताय, काय म्हणजे त्याला अर्थच नाही आहे. शेवटी ते आमचे वानांना रात्री फोन केला, म्हटलं वाना तुम्ही बरं झालं एवढं तरी. ते म्हणाले अहो कोण पाटणकर तुम्ही, तुम्हाला म्हणाले स्वतःला वारकरी म्हणून तुम्ही कधी वारी केली आहे, तुम्हाला वारकरी म्हणून कधी ज्ञानदेवांचा एक अभंग तरी माहिती आहे, तुम्हाला हरिपाठ तरी म्हणता येतो, तुम्ही रोज काय करता वारकरी म्हणून, काही करत नाही, तुम्हाला काही माहिती. व अक्षरशात्वामध्ये अर्वाच्या अद्वा तद्वा बोलत होते, ज्या बोलण्याला काही अर्थ नाही अशी माणसं जेव्हा बोलतात तेव्हा काय म्हणावं. ते इथे त्यांनी म्हटलंय की नीती मर्यादा त्यांनी सांगितलं महाराजांनी, अहो आज आम्ही 50 वर्ष अभ्यास केला,
आम्ही आपल्याला सांगतोय की शास्त्र काय सांगतंय. ते म्हणजे तुम्ही कोण सांगणार, तुमचं शास्त्र तुमच्याजवळ ठेवा. आम्हाला म्हणे काय वेदांचा अर्थ लावायचा तो आमचा आम्हाला लावता येतो, आणि आम्हाला जो लावायचा तो आम्ही लावू, तुम्ही शिकवायची आम्हाला गरज नाही. अरे मग ह्या जगातलं कोणतंच ज्ञान, मग तुम्ही MA व्हायला युनिव्हर्सिटीमध्ये गेलात कशाला, आणि युनिव्हर्सिटीचा सिलेबस फॉलो कशाला केला, नको होता करायला. तुम्हाला हे सगळं शिकायला शिक्षकांकडे जायची गरज नव्हती, तुमचं तुम्हीच शिकायला हवं होतं. हे सगळं कुमार सप्तर्षींनी केलेलं आहे, ह्यांनी अवचटनी, अनिल अवचटनी केलेलं आहे. आपल्या मुलांना झोपडपट्टीत घेऊन राहिला, मुलांना झोपडपट्टीतल्या मुलांसारखंच खेळू दिलं, त्या मुलांमध्येच वाढू दे, त्यांना शिकवलं पाहिजे असं नाही आहे, त्यांना आम्हाला शिकवायची गरज नाही आहे असं म्हणून त्यांनी शिकवलं नाही. ही अशी मुलाखत त्यांनी दिवाळी अंकामध्ये दिली. आणि त्यानंतर मुलं जेव्हा वेडीवाकडी वागायला लागली तेव्हा सर्व तिथनं निघाले, पुन्हा चांगल्या वस्तीत आले, मुलांना चांगल्या शाळेत घातलं आणि मुलांचं शिक्षण योग्य संस्कारामध्ये केलं. अरे उगीच काही बोलता आणि काहीही सांगता लोकांना, असं कसं शक्य आहे. काहीही बोलायचं, काहीही वागायचं. त्यामुळे इथे ही जी नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी. म्हणाले लोकांना आवडेल अशा प्रकारचं काहीतरी काम करावं. तरी सांगितलं वारकरी पंथ आमचा आहे, तुमचा कोण, तुम्ही नाहीच. आणि तोंडाने स्वच्छ सांगतो मनुष्य, हे तुमच्या ब्राह्मणांचं आहे, आम्हाला मान्यच नाही. ते सर्व सदानंद मोरे. मी आज सकाळपासून नुसते फोनच करतेय. आमच्या भांडारकरच्या तर 10 लोकांना फोन केले, तर यावेळी भांडारकरला तेवढ्याकरता मी फॉर्म भरला नाही आहे, कारण त्यांची इच्छा होती. ते म्हणाले का हो कल्याणीताई तुम्ही नाही भरला फॉर्म. म्हटलं नाही, मला जमणार नाही. तुम्हाला सदानंद मोरे पाहिजे, तुम्हाला हरी नरके पाहिजे. त्यांनी काय सांगावं हे तुमच्या ज्ञानाला आणि या संस्कृतला अर्थ काय आहे. आणि आमच्या इन्स्टिट्यूटवरती तुम्ही RCचे मेंबर राहता, काय अधिकार आहे तुम्हाला. आणि त्यांना बरोबर घेऊन आम्ही बसायचं आणि आम्ही आपलं हो हो तुम्ही जे बोलता ते आम्ही ऐकायचं. याला काय अर्थ नाही आहे. म्हणजे मी त्यांना म्हटलं बघा ती मुलाखत मागवा, ती मुलाखत बघून घ्या, ती रिपीट झाली तर ऐका, नाही तर ती कुणीतरी त्याची क्लिपिंग्स घेतली असतील तर बघा आणि मग ठरवा. कारण तुम्हाला असं आम्ही काही म्हटलं तर पटत नाही ना, त्या अशा लोकांना तुम्ही बरोबर घेता. तिथे वाना उत्पादनांनी त्यांना सांगितलं हो ते देहूकर तुम्ही स्वतःला मोरे समजता, कोणी देहूकर तुकाराम महाराजांचे वंशज तुम्हाला मानत नाही, तुम्ही आमच्यातले आहात ना. तुम्ही वेडवाकडं बोलता, तुम्ही स्वतःला 2 काय वारकरी समजतात, बाकीचे वारकरी काय वेडे आहेत काय, तुम्ही जे काय सांगतात. अहो पण असं आहे, त्यांना माहीतच आहे आत्ता हे यशस्वी होणारच नाही आहे. पण हे आज ह्या वर्षापासून हॅमर करायला सुरुवात केली की 5 वर्षानंतर याचे परिणाम मिळणार आहे. जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी, आली याचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे. आपल्याकडे जर कोणी आला तर आलेल्या माणसाचं समाधान करावं. त्यांनी जर काही प्रश्न विचारला की बाबा रे अमुक एक असं व्हायला पाहिजे, किंवा आम्हाला अमुक, आता या वरच्यानी जसं विचारलं तसं मी सगळी माझी परिस्थिती कठीण आहे, तर माझ्या बाबतीत काय घडावं असं तुम्हाला वाटतं. जो अधिकारी माणूस आहे त्यांनी त्याचं समाधान केलं पाहिजे. हरिकथा निरूपण, नेहमी हरीची कथा करत राहावं. हे तर त्या महंताला सांगतायत की जो महंत आहे त्यांनी नेहमी हरिकथा करावी. आणि निरूपण म्हणजे कोणत्याही वाङ्मयावरचं स्पष्टीकरण द्यावं. सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे, नेहमीच प्रसंग पाहावा आणि आपलं वर्तन करावं. ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमये अन्वये शुद्ध, गद्य पद्ये दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. हे सगळं काही योग्य असावं. आपला आवाज लागत नाही तर कीर्तनामध्ये उगीच त्या गळ्याला त्रास देऊ नये. कारण नाही गाता येत तर काय करायचं. कारण म्हणून ते म्हणतात ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमये अन्वये शुद्ध. म्हणाले कोणत्याही शब्दाचे अन्वय लावताना सुद्धा वेडे वाकडे लावू नये. कालसा केवढे मांडले ते त्यांना सांगितलं वाना उत्पातांनी. म्हणाले याचा अर्थ असा लागत नाही. आता कालचा विषय फार सुंदर त्या माणसाने शेवटचे प्रश्न विचारले, पण पहिल्या प्रश्नात तो सगळा त्यांच्याच बाजूने बोलत होता. त्यांनी विचारलं की वैष्णव संप्रदाय हे तुम्हाला मान्य आहे का. उत्तर नाही दिलं सदानंद मोरेंनी. म्हणाले विष्णू ही देवता आहे तुम्हाला मान्य आहे का. तर त्यांनी तोडमोड कशी केली, म्हणजे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद वर्म अमंगळ. आता भेदाभेद जो आहे तर लगेच त्यांनी सांगितलं जातीभेद.
अरे तुम्हाला कोणत्याही शब्दाचा अर्थ फक्त जातीभेदच लागतो का? भेदाभेद वर्म, वर्म म्हणतायत शब्द ते. भेदाभेद याचा अर्थ तुम्हाला द्वैत वाटत असेल, वरची ओळ काय? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, की हे संबंध जग विष्णुमय आहे, हाच वैष्णवाचा धर्म आहे. आणि हा धर्म सोडून जर तुम्हाला प्रत्येक व्यक्ती तुमच्यापेक्षा वेगळी वाटत असेल तर वेगळं वाटून घेऊ नका. ते वाटणं हे चुकीचं आहे. वैष्णवाला सगळे आपल्यासारखे वाटले पाहिजेत. विष्णुमय जग आहे ह्याचीच प्रचिती घ्या आणि त्याच्यापेक्षा अन्य प्रचिती घेऊ नका. अशी जर भेदभावानी जगाची प्रचिती घ्याल तर भेदाभेद वर्म अमंगळ, ते काही वैष्णवाला शोभणार नाही. आता तुम्ही जर प्रत्येक गोष्टीचा अर्थच असा करायला लागला तर त्याला काय करणार? गाणे वाजवणे, नाचणे, हस्तन्यास दाखवणे, त्यांनी कीर्तन करताना गावं, शरीराने जरूर असेल तेव्हा, म्हणजे बाकी तर वाद्य तर वाजतातच, पण नाचणे, जसं वारकरी संप्रदायामध्ये नाचू नये, सगळे वारकरी खूप उड्या बिड्या मारतात, त्याप्रमाणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, हाताने काही आपल्या अभिनय करावा. सभारंजके वचने, आडकथा छंदबद्ध, नंतर सभेचं रंजन करण्याकरता काही गोष्टी सांगाव्यात. त्यानंतर आडकथा, छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतोच ना, हरदासाच्या कथा आहेत या, त्या हरदासाला पुष्कळ कथा लक्षातच असाव्या लागतात आणि वेळोवेळी त्याला सांगतच राहाव्या लागतात. म्हणून ते म्हणतात आडकथा छंदबद्ध. आणि जे काय बोलायचं आहे किंवा जे काय गायचं आहे, आता आर्या गायली, दिंडी आहेत, साक्या आहेत, हे सगळं छंदोबद्ध असं गायन त्या कीर्तनामध्ये त्यांनी करावं. बहुतांचे समाधान राखावे, बहुतास मानेल ते बोलावे. पुष्कळांना जुळेल अशीच भाषा असावी, पुष्कळांना मानेल असे तेच बोलत राहावं. विलग पडो नेदावे कथेमध्ये, कथा कुठेतरी चालली आहे, हा तिसरंच बोलतोय असं म्हणाले होऊ नये. कथा कथेप्रमाणे चालावी. आपल्याला माहीत असेल रणजित देसाईंचं भाषण होतं, बिचारे पुष्कळ त्यांच्या अंमलाखाली होते आणि जे बोलायचं होतं ते शिवाजी महाराजांबद्दल ते तिसरंच काहीतरी बोलले आणि गेलेले होते गडावरती, सज्जनगडावरती, आणि त्यांना काही धड बोलता येईना. शेवटी त्यांना कसं बसं गाडीतून पाठवून दिलं आणि त्यांच्याच्यानी काही असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात 2दा-3दा घडले की स्टेजवर जाऊन किंवा व्यासपीठावर जाऊन एखादा विषय मांडायचा आहे, विषय मांडता नाही आला त्यांना, कारण व्यसनाधीन आहे. मग आता ते म्हणाले विलग पडो नेदावे कथेमध्ये, लोकास उदंड वाजी आणू नये. म्हणाले कोणताही विषय मांडताना समोरच्यांना कंटाळा येईल इतकं ताणू नये. कोणत्याही विषयात म्हणाले कंटाळा येईल एवढं ताणू नका. लोकांचे उकलावे हृदय, त्यांच्या मनाला पटेल असाच विषय मांडा. तरी मग स्वभावे होय नामघोष. तर मग म्हणाले खऱ्या अर्थाने लोक सुद्धा उत्स्फूर्तपणे तुम्ही जे नाम घेताय ते नाम घ्यायला लागतील. नाहीतर कीर्तनकारांचं तुम्हाला माहिती आहे, आता हल्ली कोण कीर्तन ऐकतच नाही इतकी, पण कीर्तनकार म्हणा चला नामस्मरण करा, काय हे झोपलात का, उठा, म्हणजे समोरचा माणूस म्हणजे अगदी वेडा आहे, त्याला काही कळत नाही, दगड आहे, अशा ह्याच्यामध्ये त्याला जे बोलत राहायचं आणि त्याला करायला लावायचं. त्याला ही न लेखून किंवा त्याला कमीपणा देऊन त्याच्याकडनं काहीतरी करून घेणं असं शक्य नाही आहे. त्याच्या मनाला उल्हासित वाटेल असं काहीतरी बोला, त्याला तुम्हाला जे त्यांच्याकडनं पाहिजे आहे त्याच्याकरता प्रोत्साहन द्या. म्हणून कारण ते आता डोळ्यापुढे महंत आहे ना, भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग मनन मात्रे. भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग मनन मात्र. ह्या सगळ्यांच्या विषयी चिंतन केल्यानंतर जेव्हा भवरोग म्हणजे या प्रपंचाच्या विषयीची आसक्ती सुटू शकते. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे अंगी बाणे. अगदी आपल्याकरता एकच गोष्ट सांगितली आहे त्यांनी, की जसं बोलावं तसं चालावं. एक पुष्कळ बोलायचं आणि वागताना व्यवहार वेगळा करायचा. तैसेची चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे अंगी बाणे. ते म्हणाले जसा तो महंत सामर्थ्य संपन्न असतो तसं सामर्थ्य आमच्यात पण निर्माण होतं,
की आम्ही जसं बोलावं तसं वागावं, तसा व्यवहार करावा, तर त्या व्यवहाराने ते जे काही घडतं ते त्या व्यक्तीच्या ठिकाणी निश्चित काही सामर्थ्य येतं. युक्तिवीण साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. युक्तिवीण साजिरा योग, युक्तीच्या शिवाय ज्याच्यामध्ये काही योग्य प्रकाराने ते कसं करावं हे जोपर्यंत सांगितलं जात नाही, तो दुराशेचा योग. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे आता महंत चाललाय, हा महंत आहे, हा महंत कसा आहे, तर ह्याला युक्तिवीण साजिरा योग, म्हणजे हा काहीतरी सांगत बसतो, याच्या मनास येईल ते योग्य काय आहे, शास्त्र काय सांगतं आहे, कशाला अधिक सत्यता आहे, याचा विचार न करता याला काय वाटतं ते तो सांगत राहतो. तेव्हा ते म्हणतात तो समोरचा त्याचा ऐकत राहतो, कारण तो म्हणतो की तुम्ही सांगताय म्हणजे आम्ही ऐकतो. असं आहे, आम्ही ऐकतो हे म्हणण्याला जबाबदारी त्या सांगणाऱ्यावर पण पुष्कळ आहे आणि त्या ऐकणाऱ्यावर पण पुष्कळ आहे. कारण त्यांनी म्हटलं म्हणून आम्ही आपलं कसलाच विचार न करता ऐकलं हे सुद्धा बरोबर नाही आहे. तो काय सांगतोय हे बरोबर आहे का चूक आहे हे आम्ही पडताळल्याशिवाय मान्य कसं करायचं, आम्ही नाहीच मान्य करायचं. तो दुराशेचा रोग. म्हणाले ह्या ठिकाणी त्या माणसाच्या बरोबर राहिलं तर म्हणाले काही विचारायला नको की कुठे हा माणूस जाऊन पोचेल आणि काय त्याचं भवितव्य निर्माण होईल. म्हणजे त्याच्या ठिकाणी आता आशा करायला जागा नाही चांगल्या बाजूनी, म्हणून तो दुराशेचा योग. म्हणून ते म्हणतात त्याच्याबद्दल काही फार चांगलं आता आम्ही अपेक्षा नाही करू शकत. तो कसा खड्ड्यात जाईल आपल्याला माहिती आहे. कितीतरी महंतांच्याकडे जाणाऱ्या पुष्कळ चांगल्या चांगल्या कुटुंबांच्या मधल्या लोकांच्या वाताहात झालेली की काहीही मागत राहायचं, काहीही द्या म्हणायचं, आणि ती श्रद्धा इतकी असते त्यावेळी की माणसाला ते सगळं खरं वाटतं. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेवला. आणि त्यांच्या सहवासात, अशा माणसांच्या सहवासात जे लोक येतात त्यांचा भोग उभा राहिला असं समजावं, म्हणजे काही त्यांचं भवितव्य खरं नाहीये. ऐसे न करावे सर्वथा. जो महंत आहे त्यांनी असं कधीही वागू नये. जनास पावू नये वेथा. म्हणाले ज्या लोकांना कुठल्याही प्रकारे त्रासात पाडू नये, क्षीण त्यांना होईल असा व्यवहार करू नये. हृदयी चिंतावे समर्था रघुनाथ जेसी. आपण आपल्यापुरतं त्या महंताने नेहमी भगवंताच्या स्मरणात चिंतनात राहावं. हा माणूस मला काय देईल, तो मला काय देईल, तो श्रीमंत असेल तर त्याला माझ्या इथे स्थान काय, गरीब असेल तर त्याला माझ्या इथे स्थान काय, प्रत्येकाकडनं किती पैसे काढावेत, कसे पैसे काढावेत, या सगळ्याचा जर तो असा विचार करत राहील तर म्हणाले हे काही खरं नाही. आणि असं काही फार चालत नाही. केव्हा ना केव्हा तरी ते सगळं उघडकीस येतं. समाजामध्ये अध्यात्माच्या नावाने घेतलेला पैसा हा कधीच पचनी पडू शकत नाही, कारण त्या पैशाच्या मागची धारणाच वेगळी आहे, त्याच्या मागचं म्हणजे कार्यच वेगळं आहे. त्या कार्याचा पैसा जर मनुष्य घेत राहिला तर त्याला त्याचे परिणाम सोसावे लागतीलच, त्याला ते भोगावे लागतीलच. आणि म्हणून ते म्हणतात आपण फक्त रघुनाथाचं चिंतन करावं, भगवंताचं भगवंत पाहिल ना, तो सांभाळायला समर्थ आहे. आणि म्हणून उदास वृत्तीस मानवे जन विशेष कथा निरूपण. सामान्य लोकांना विषय कळला की नाही तुमचा माहीत नाही, तुमची विद्वत्ता कळली की नाही माहीत नाही, तुमचा भाव कळला की नाही माहीत नाही, पण सामान्य मनुष्य समोरच्या माणसाची निस्पृहता बरोबर जो त्याला बरोबर कळतं की हा मनुष्य निस्पृह आहे आणि त्यामुळे त्याला ते आवडतं. कारण नाटक जरी निस्पृहतेचं केलं तरी तो म्हणूनच फसतो. कारण काय बा महाराज आहेत, कसे राहतात, काही खात नाहीत, काही पित नाहीत, असं नाही, त्यांना काही नको, काही घ्या म्हटलं तर नको म्हणतात, आमचे महाराज म्हणजे फार वेगळे आहेत. मग झालं, मनुष्य त्या ठिकाणी भुलतो का, तर त्या निस्पृहतेला भुलतो. आणि म्हणून खोटं आपण जे म्हणतो ना की असत्याला सुद्धा सत्याच्या आश्रयाशिवाय उभं राहता येत. असत्याला स्वतःचे पाय नाही आहेत, असत्याला स्वतःच्या आधारावर उभं राहता येत नाही, असत्याला सत्याच्या पायावरच उभं, खोटं का होईना त्याचाच आधार घ्यावा लागतो. मी जे करतो आहे ते खोटं आहे, पण ते तुम्ही स्वीकारा तर कोणी नाही स्वीकारणार. मी जे सांगतो आहे ते खरं आहे म्हटलं की तो स्वीकारतो, याचं खोटं असलं तरी. खोट्याला सुद्धा खऱ्याचाच आश्रय घ्यावा लागतो. सत्याच्या आश्रयाशिवाय असत्य उभं नाही राहू शकत. आणि म्हणून ते सांगतात इथे की रामकथा म्हणून विशेष कथा निरूपण.
विशेष करून लोकांना कथा सांगावी. ती कथा बोधप्रद आहे आणि ती मनुष्याला अधिक स्फुरण देणारी. पण घटना प्रसंग आहेत आणि घटना प्रसंगावरती मनुष्याची श्रद्धा जास्त बसते. तत्वज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या तरी माणूस म्हणतो हे आपल्या कळण्याच्या पलीकडचं, हे जाऊ द्या, काय बोलतोय कोणाला माहिती. त्यामुळे पूर्वरंगामध्ये कथेच्या कोणाला फारसा रस नसतो. पण जेव्हा त्याचं आख्यान सुट झाली जवळपास तर रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. आणि म्हणून रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. त्यांनी सांगितलं की ही जी रामकथा आहे, हा राम हा असा इथे जन्माला येऊन गेलेला भारतामधला एक मोठा क्षत्रिय पुरुष, मोठा वीर, जो साक्षात परमेश्वराचं स्वरूप होता, असं ही जी कथा आहे इथे नका थांबवू म्हणाले. हे साक्षात परब्रह्म आहे म्हणून ती ब्रह्मांडाला भेदून पलीकडे न्या. रामाचं जे स्वरूप आहे ते या ब्रह्मांडाच्या अतीत आहे, या सगुणाच्या अतीत आहे. हे प्रत्येकाला कळू द्या, हे तत्वज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या. आणि म्हणून सांग महंती संगीत गाणे, तैसे वैभवास काय उणे, नभा माझी तारांगणे तैसे लोक. सांग महंती, सर्व अंगानी जो महंत बरोबर असेल, युक्त असेल, तो जो स्वतः चारित्र्य संपन्न असेल, तर असं सगळं असलेला जो माणूस आहे, त्या माणसाच्या बाबतीमध्ये जर समजा उत्तम संगीत आहे, उत्तम गाणारा आहे आणि उत्तम कथा करतो आहे, तर त्या कथेच्या वैभवाला काय ऋण आहे म्हणाले. लोक त्या कथेच्या करता जशा चंद्राच्या भोवती चांदणे आहेत, तसे लोक त्या मनुष्याच्या भोवती जमत राहतील. त्यांना आवडेल, रामकथा आवडेल, कृष्णकथा आवडेल, जी कथा तो सांगेल त्या कथेच्या विषयी त्यांना आकर्षण वाटेल. त्याचं कारण असं की आधी त्याला महंती कळली पाहिजे, काय की महंताचे सद्गुण काय आहेत हे कळले पाहिजेत, ते त्याच्या आचरणात असले पाहिजेत, त्याचा काही प्रभाव पडला पाहिजे आणि मग त्याच्याकडे काही चांगलं सांगण्याचे पण गुण असले पाहिजेत. तेव्हा समाज किंवा लोक त्याला अनुसरतात. म्हणाले आकलबंद नाही जेथे, अवघेची विस्कळीत तेथे, येथे आकले विण ते काय आहे. ते म्हणाले की याच्या ठिकाणी बुद्धीला चांगलं संस्कार करून घडवलेलं नाही आहे आणि हा आपल्या ठिकाणी, आपल्याला त्यांनी शब्द चांगला वापरला आहे, आकलबंद नाही जेथे. आकल बांधलेली म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये बंद शब्द आहे, तो पगडबंद म्हणजे पगडी बांधलेला, असा जसा बंद शब्द आहे तसा कशाला तरी सीमित करणं. त्या अकलेला किंवा त्या बुद्धीला सुद्धा 10 वाटा फुटून ती बुद्धी कुठेतरी घरंगळती आहे अशी बुद्धी नाही कामाची. ती निश्चितपणाने चांगल्या तऱ्हेने घडवलेली पाहिजे. म्हणूनच अवघेची विस्कळीत तेथे, येथे आकले विण ते काय आहे. म्हणाले या पृथ्वी तलावर माणसाकडे बुद्धी पाहिजे आणि माणसाने बुद्धीने व्यवहार केला पाहिजे. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात काही करा, शहाणे व्हा. समर्थांना आपल्याकडून दुसरं काही नको आहे. समर्थ आपल्याला प्रत्येक क्षणी त्यांची तळमळ आहे की प्रत्येकाने शहाणं व्हावं, प्रत्येकाने सावध व्हावं. आणि म्हणून ते म्हणतात घालून अकलेचा पवाड, भावे ब्रह्मांडाहून जाड. म्हणाले म्हणून आपली बुद्धी जी आहे ती खऱ्या अर्थाने चांगली जाडजूड म्हणजे खरी अशी समर्थ करावी. आणि म्हणाले भावे ब्रह्मांडाहून जाड, ब्रह्मांडापेक्षा व्यापक बनवावी, तिला मोठं विशाल बनवावं त्या बुद्धीला. तेथे कैचे आणिले द्वाड करंटपण, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे करंटेपणा, संकुचितपणा, हेमटेपणा आणू नये. बुद्धी व्यापक पायावर उभी करावी आणि व्यापक विचारांनी या जगाकडे आपण पाहावं. येथे आशंका फिटली, बुद्धी येतनी प्रवेशिली. समर्थांनी सांगून टाकलं. हे एवढं सगळं केलं की म्हणाले इथे जे सगळे वरती त्या माणसाला संशय येत ना, गेले म्हणाले सगळे संशय. येथे आशंका फिटली, बुद्धी येतनी प्रवेशिली. त्या बुद्धीनी प्रयत्नामध्ये प्रवेश केला. कोणत्याही स्थितीत प्रयत्न एवढी एकच गोष्ट आपल्या हातात आहे आणि ती करत राहणे, सातत्याने करणे, 24 तास करणे. म्हणून काही एक आशा वाढली अंतःकरणी. आणि म्हणून म्हणाले जो प्रयत्नशील झाला त्याचं भवितव्य काहीतरी बदलण्याची अंतःकरणामध्ये आशा पल्लवित झाली की आता खात्री वाटली की काही धड आहे का नाही याचा विचार न करता सुद्धा तो जो प्रयत्नशील आहे योग्य मार्गाने पुढे जाईल, त्याला लोक योग्य भेटतील. आणि इथे त्यांचा दर्शक तो समाज संपला.